विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा आज विधानसभेत सुद्धा गाजला। ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी याचा निर्णय कधी होणार असा सवाल उपस्थित केला आणि यावर मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांनी उत्तर दिलंय। काय घडलंय नेमकं अधिवेशनात बघूया। खरं तर आपण खूप सर्वजण सौदार्य वातावरणामध्ये काम करतोय। हा विषय कायदेशीर दृष्ट्या आम्ही आपल्या विधिमंडळाकडून आम्हाला पत्र देखील मिळालेलं आहे की आजपर्यंत 10% सदस्य संख्येची अट जी सांगितली जात होती ती 10% सदस्य संख्येची अट कुठेही नाही। पहिले लोकसभेचे अध्यक्ष दादासाहेब मावळणकर यांच्या काही त्यावेळच्या निर्णयाचा रेफरन्स दिला जात होता, त्या सगळ्यावर चर्चा झालेली आहे आणि आपल्याकडून विधिमंडळाकडून मला पत्र देखील आलेलं आहे। भास्करराव जाधव साहेब प्लीज असं नाही चालणार। आपण माझं ऐकून घ्या। असं नाही चालणार। मी विनंती केली, आपण माझं ऐकून घ्या। अध्यक्ष मी तुम्हाला संधी दिलेली, आपण माझं ऐकून घ्या। काय मी काय वावग भास्करराव मी अध्यक्ष महोदय, भास्करराव मी आपल्याला विनंती करतो की हा मुद्दा जो आपण मांडताय काय हरकत नाही मांडायला, अध्यक्ष परमिशन त्यांच्या हातात आहे, पण मी अशी विनंती करतो की प्रश्नोत्तर तास करू, एकच आपल्या भूषण गवई साहेबांचा अभिनंदनाचा प्रस्ताव तो करू आणि त्यानंतर मी पण अध्यक्षांना विनंती करतो की भास्कररावांना म्हणणं मांडण्याची परवानगी आपण द्यावी आणि त्याच्यावर योग्य जी काही चर्चा करून निर्णय करायचा तो करावा। मी आपल्याला बोलायची संधी देतो, परंतु एक गोष्ट रेकॉर्डवर आणणं अत्यंत आवश्यक आहे। एक लक्षात घ्या, विरोधी पक्ष नेत्याला रेकग्नाइज करण्याचे संपूर्ण अधिकार हे विधानसभा अध्यक्षांचे आहेत। या संदर्भात सभागृहात चर्चा घडवून आणणं हे कितपत योग्य आहे तुम्ही ठरवा। हे माझे अधिकार असताना ह्या संदर्भात तुम्ही माझ्या दालनात येऊन मला भेटलेला आहात, या संदर्भात मी आपल्याबरोबर चर्चा केलेली आहे आणि योग्य निर्णय मी योग्य वेळेला घेणार हे पण आपल्याला आश्वासित केलंय।